हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा. तर तुमचं स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी मी काल तुम्हाला सांगितलं होतं की फेशियल आणि क्लीनअप. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे की फेशियल कशाप्रकारे करायचे, त्याच्या स्टेप्स काय असतात आणि त्याचं प्रिपरेशन काय असतं. तर आता चालू आहे, करूयात आपण फेशियलचं प्रिपरेशन. सगळ्यात आधी आपण जो क्लायंट करत असतो, क्लायंट करायच्या आधी आपलं स्वतःचं प्रिपरेशन हे असतं की आपण पहिल्या हातामध्ये रिंग्स घातलेले असतात, वॉच घातलेलं असतं, ब्रेसलेट घातलेलं असतं, आपले हात सॅनिटायझर करून घ्यायचे. हे पहिल्याच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतरनं दुसरं म्हणजे फेशियलला लागणाऱ्या गोष्टी. तर फेशियलचं लागणार आहे, हे फेशियलचं टॉवेल आहे. हे तुम्ही फेशियलचं बेल्ट बघू शकता, हा बेल्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं लागणार आहेत हे पाण्याचे 2 बाउल घेतलेले आहेत. हा स्पंज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शहनाज हुसेनचं मी प्रोफेशनल पॉवर ब्राईटनिंगचं फेशियल घेतलेलं आहे. स्किन ब्राईटनिंगचं ट्रीटमेंटचं मी फेशियल किट घेतलेलं आहे. त्याच्यानंतरनं आपल्याला लागणार आहे हा ब्रश. त्याच्यानंतरनं हा छोटा बाऊल लागणार आहे. त्याच्यानंतरनं गुलाब पाणी लागणार आहे. त्याच्यानंतरनं हे स्टीमर आहे, हे स्टीमर लागणार आहे. तर आपण आता चालू करूयात फेशियलला. तर आता आपण स्टार्ट करूया व्हिडिओला फेशियलच्या. तर पहिलं मी माझे हात सॅनिटायझर करून घेते. मी माझे रिंग्स वगैरे वॉच हे सगळं रिमूव्ह केलेलं आहे. आता मी हात पहिले सॅनिटायझर करून घेते. हे अशा प्रकारे व्यवस्थित हात सॅनिटायझर करून घ्यायचे. वॉश करून घेतलेले, त्याच्यानंतरनं मी हात सॅनिटायझर केलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतरनं मी आता क्लायंटचं हे बँड बांधणार आहे, हेअर बँड वगैरे. तर हे अशा प्रकारे व्यवस्थित क्लायंटचे हेअरला क्रीम लागता कामा नये, त्याच्यामुळे व्यवस्थित हे मी अशा प्रकारे बँड, पहिला हा रुमाल बांधलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे मी रुमाल व्यवस्थित बांधलेला आहे, तुम्ही बघू शकता. केस वगैरे सगळे कानाच्या मागे व्यवस्थित अशा प्रकारे आपण केलेलं आहे. आता आपण बघूयात क्लायंटची स्किन. ठीक आहे. तुम्ही क्लायंटची स्किन बघू शकता की मिक्स स्किन आहे यांची. ही जी स्किन जी तुम्हाला दिसते ना, हा जो पोर्शन आहे हा ऑइली आहे आणि हा इकडचा पोर्शन जो आहे तो ड्राय आहे. तर यांची कॉम्बिनेशन स्किन आहे. ठीक आहे. तर आता याच्यावरती आपण शहनाज हुसेनचं व्हाईटनिंग फेशियल किट घेतलेलं आहे. तर आता पहिला स्टार्टिंग आपण असं करूया की क्लायंटनी मेकअप केलेला आहे का. मेकअप मीन्स काय, काजळ लावलेला आहे का, आयलायनर लावलेला आहे का, लिपस्टिक लावलेला आहे का, किंवा काही डस्ट वगैरे आहे का. तर आपण पहिलं स्टार्टिंग करतो काय, तर ते क्लीन करून घेतो. तो क्लीन करायच्या वेळेस आपण काय करतो, कॉटन घेतो. कॉटनवरती आपण थोडीशी क्लिन्झिंगची क्रीम घेतो. ठीक आहे. ही क्लिन्झिंगची क्रीम आहे. ही आपण जिथं त्यांनी हे लावलेलं आहे, लिपस्टिक लावलेली आहे, आयलायनर लावलेलं आहे, हे आपण सगळीकडं लावून घेऊयात. थोडंसं मसाज करून घ्यायचं. जर कोणाची जर लिपस्टिक, हे अशा प्रकारे आपण क्लीन करून घ्यायचं. हे अशा प्रकारे क्लीन करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपण हे क्लिन्झिंग घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे जेल बेसमध्ये क्लिन्झिंग आहे. ठीक आहे. आता हे मी क्लायंटला अप्लाय करून घेते. व्यवस्थितपणे असं अप्लाय करायचं आहे. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की मला फक्त फेसपासूनच तुम्ही व्हिडिओमध्ये घ्या. तर आपण तिथूनच व्हिडिओ चालू करतोय, तुम्ही बघू शकता. स्टार्टिंग आपण इथून करतोय. क्लिन्झिंग आपण जास्त वेळ करत नाही. क्लिन्झिंग आपण करतो 5 ते 7च मिनटं. कारण क्लिन्झिंग केल्यानंतरनं क्लायंटची स्किन ड्राय होऊ शकते.
आता क्लिन्झिंग झालेलं आहे. आता आपण हे वाईप करून घेऊयात. बघू शकता हे अशा प्रकारे 2 स्पंज घ्यायचे. प्रत्येक क्लायंटला नवीन स्पंज वापरायचे. हे असं व्यवस्थित क्लीन करून घेऊयात. आता आपण घेऊया प्रोफेशनल पॉवरचं शेहनाज हुसेनचं स्क्रब, एक्सपोर्टिंग स्क्रब. स्क्रब हे राऊंड 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 शेपमध्येच ही अशी स्टेप करायची राऊंड राऊंड. जास्त प्रमाणामध्ये स्किनला इरिटेशन होता कामा नये, तर आपण हलक्या हाताने स्क्रब करून घेऊयात. स्क्रब करूयात आपण 8 ते 10 मिनटं. हलक्या हाताने स्क्रब करूयात हे अशा प्रकारे. नोजवरती जास्त प्रमाणामध्ये ब्लॅक हेड व्हाईट हेड्स असतात, तर तुम्ही इथे अशा प्रकारे त्याचं मसाज करू शकता. हे आता स्क्रब झालेला आहे, तर आता आपण स्क्रब हे वाईप करून घेऊयात व्यवस्थित हलक्या हाताने. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे हळूवारपणे स्क्रब काढायचा आहे. क्लायंटच्या डोळ्यामध्ये गेलं नाही पाहिजे, क्लायंटच्या तोंडामध्ये सुद्धा क्रीम नाही जाता कामे. हळूवारपणे सगळं काही प्रोसेस करायचं आहे. चालू करूयात स्टीम. तर क्लायंटलाही अशा प्रकारे आपण स्टीम देतो. काही पार्लरमध्ये बसून सुद्धा स्टीम देतात, पण त्याच्यानंतर क्लायंट डिस्टर्ब होते. जर आपण क्लिन्झिंग करतोय, स्क्रबिंग करतोय, ज्यावेळेस क्लायंट रिलॅक्स झालेले असते, तर आपण स्टीमसाठी त्यांना उठवू शकत नाही. स्टीम देऊयात आपण 7 ते 8 मिनटं स्टीम द्यायची. स्टीम सुद्धा जास्त द्यायची नाही. तर आपण स्टीम ही कोणत्या स्किनवर द्यायची, कोणत्या स्किनवर नाही द्यायची, तर ड्राय स्किनवरती फक्त 2 ते 3 मिनटं स्टीम देऊ शकतो. पिंपल्सवाल्या स्किनवरती आपण स्टीम देत नाही, कारण त्याच्यामुळे पिंपल्स अजून जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतात. आणि ऑइली स्किनला पण आपण 5 ते 7 मिनटं आपण स्टीम देऊ शकतो. ठीक आहे. तर ही मशीन आहे आपली. तर ही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स करायची व्हॅक्यूम मशीन आहे. तर ही अशा प्रकारे इथं पॉवर ऑन करायचं आणि इथं त्याचं किती जास्त प्रमाणामध्ये पाहिजे, तर इथं लेवल दिलेली आहे. तर मी ही फुल लेवल घेतलेली आहे. ही अशा प्रकारे अशी व्हॅक्यूम होते. याने काय होतं ना, क्लायंटचे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स जे आहेत ना, ते वरती येतात हलक्या प्रमाणे. आणि मेन म्हणजे क्लायंटला याचा त्रासही होत नाही, इरिटेशन होत नाही, स्किनला रॅश येत नाही. तर हे अशा प्रकारे आपण बघूयात. तर हे नोजच्या ठिकाणी आपण हे अशा प्रकारे घेऊयात. तुम्ही बघू शकता. हलक्या हाताने घ्यायचं, एकदम दाबायचं नाही, बिलकुल प्रेस करायचं नाही. हे व्हाईट हेड्स जे असतं, ब्लॅक हेड्स जे असतं, ते व्यवस्थितपणे निघून जातं. तुम्ही बघू शकता. मशीनमध्ये हे नॉब असतं, याच्यामध्ये हे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स दिसतात. हे अशा प्रकारे व्यवस्थित निघतात. तर हे झाल्यानंतर आपण हे काढतो आणि क्लीन करून आणि त्याच्यानंतरच आपण ही मशीनला लावतो. आता तुम्ही बघितलं असेल की आपण स्क्रब करून ब्लॅक हेड व्हाईट हेड्स व्यवस्थित स्टीम देऊन रिमूव्ह केलेलं आहे. तर त्याच्यानंतरची स्टेप जी आहे ती व्हाईटनिंग सिरम. तुम्ही बघू शकता हे सिरम आता आपल्याला लावायचं आहे. तर हे सिरम आपण घेतोय असं. हे सिरम आपण हे अशा प्रकारे मसाज नाही करायची, फक्त लावायचं असं.
लावून 1 ते 2 मिनटं सोडून द्यायचं. ठीक आहे. आता आपण सिरम लावून 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आता आपण करूयात क्रीमनी मसाज. तर आता घेऊयात आपण ही नॅरिशिंग क्रीम. ठीक आहे. स्टार्टिंगला थोडी थोडी क्रीम घेऊन मसाज करतो आपण, डायरेक्ट एकसाथ क्रीम घेत नाही. ही अशा प्रकारे क्रीम लावायची, पूर्ण फेसला व्यवस्थित लावून घ्यायची. आता आपण मसाज चालू करूया. तर मसाज आपला हा असतो इथून. ठीक आहे. ह्या बोनने आपण मसाज चालू करतो, कारण आपल्या फेसच्या सगळ्या ज्या वेन्स असतात ते इथे असतात. तर क्लायंटची रिक्वायरमेंट असल्यामुळे मी तुम्हाला तो पार्ट, तिथला प्रेशर पॉईंट वगैरे नाही दाखवू शकत आहे. आपण फेशियलचा प्रॉपर मसाज जो असतो तो आपला इथून असतो, ह्या पोर्शनपासून असतो. तर क्लायंटची रिक्वायरमेंट होती की मला व्हिडिओमध्ये तो पोर्शन दाखवू नका, तर मी आता तो पोर्शन नाही दाखवते, पण तिथून मी मसाज घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता मी हा इथला पोर्शन घेते इकडचा, तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे इथून इथे नोजला यायचं आणि इथे आयब्रोच्या इथे येऊन हा प्रेशर पॉईंट. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हे आईजला गोल राऊंड करायचे हलक्या हाताने आणि एकदम सॉफ्ट याने. जास्त प्रेशर डोळ्यांच्या इथे द्यायचा नाही आहे आणि हळुवारपणे मसाज करायचा आहे. मसाज करायला घाई करायची नाही आहे. मेन म्हणजे क्लायंटला रिलॅक्स वाटलं पाहिजे, अशाच प्रकारे मसाज करायची आहे. तुम्ही स्टेप बघू शकता व्यवस्थित. मी एक स्टेप कमीत कमी 7 ते 8 वेळेस फिरवते, तुम्ही बघू शकता. ह्याच स्पीडने तुम्हाला मसाज करायचा आहे, घाई करायची नाही आहे. आपल्याला पूर्ण 45 ते 50 मिनटापर्यंतचा आपला फेशियल हा झाला पाहिजे. बेसिक फेशियल जे आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला याचबरोबर मी O3चं सुद्धा फेशियल दाखवणार आहे. पील ऑफ मास्क जो आपण रबर मास्क जो असतो तो कसा लावायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे बेसिक फेशियल आहे. बेसिक फेशियलचे तुम्हाला मी स्टेप दाखवते आहे, प्रेशर पॉईंट दाखवते आहे, कसं मसाज करायचं, कसं फेशियल करायचं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण डिटेल व्हिडिओ. मसाजची क्रीम तुम्ही बघू शकता पूर्णपणे ऑब्झर्व केलेली आहे. प्रेशर पॉईंटसुद्धा व्यवस्थित मी प्रेस केलेले आहे आणि आपला टायमिंग झालेला आहे. तर आता आपण लावूयात डायरेक्ट फेस पॅक. आता आपण पॅक लावून घेऊयात. अशा प्रकारे हा पॅक लावून झाला आहे. तर आता हा पॅक आपण 10 मिनटं ठेवूयात. ठीक आहे. 10 मिनटांनी रॅप करूयात. आता 10 मिनटं झालेले आहे. आता पॅक काढून घेऊयात आपण आणि त्याच्यानंतर ना आपण बॅक मसाज देऊयात. प्रत्येक फेशियलमध्ये आपण बॅक मसाज हा देतोच, त्याशिवाय क्लायंटला रिलॅक्स वाटत नाही. तर आता पॅक काढलेला आहे. आता आपण बॅक मसाज देऊयात. आता फेशियल झाल्यानंतर ना लास्टला जे येतं ते म्हणजे हे टोनिंग, स्किन टोनिंग. ठीक आहे. हे स्किन टोनिंग जे आहे ते स्प्रेमध्ये येतं. तर क्लायंटला डोळे बंद करायला लावायचे किंवा आपण डोळ्यांवर हात ठेवून हे अशा प्रकारे हे असं स्प्रे करून घ्यायचं. ठीक आहे. आणि हे 5 मिनटं
असंच ठेवायचं. यांनी काय मसाज वगैरे करायचा नाही, हे फक्त टोनिंग करून सोडून द्यायचं 5 ते 7 मिनटं सुकोपर्यंत. तुम्ही व्हिडिओ बघितला आहे फेशियलचा, तर मी फेशियलचं प्रिपरेशन सांगितलं आहे, क्लायंटचं सांगितलं आहे, स्वतःचं सांगितलेलं आहे, कशी तयारी करायची तेही सांगितलं आहे, फेशियलच्या स्टेपसुद्धा दिलेले आहे, फेशियल कुठलं वापरलं ते सुद्धा सांगितलेलं आहे, बॅक मसाज सांगितलेला आहे, क्लायंटची स्किन कुठल्या प्रकारची तेही सांगितलं आहे. तर हे जे मी तुम्हाला व्हिडिओ बनवते टाईम काढून, नॉलेजेबल व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही अवश्य टाईम काढून बघा. आवडल्यास तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आजचा व्हिडिओ होता फेशियलचा, तर आता उद्याचा व्हिडिओ आहे क्लीनअपचा. तर आपण बघूया उद्याचा व्हिडिओ, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.